तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही. ॲपसुद्धा असं तयार केलं आहे. सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदीच्या ॲपची पोलखोल. खत घ्यायला ॲप, लाईटसाठी स्मार्ट मीटर आणणारे हे सरकार उद्या लोकांच्या जेवणावरही ॲप आणेल. संध्याकाळी जेवताना मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल भाकरी खाऊ की काय, आणि 2 भाकऱ्या सांगताना रेंज गेली तर उपाशी झोपावं लागेल, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या ऑनलाईन खत खरेदी ॲपवरून हल्लाबोल केला आहे. सरकारच्या नव्या खत ॲपमध्ये असलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे एकत्रित कुटुंबातील शेतकऱ्यांचं मरण होत असल्याचा गंभीर आरोप सतेज पाटील यांनी कोल्हापुरात शक्तीपीठ विरोधात काढलेल्या विराट मोर्चात केला आहे. सतेज पाटील यांनी म्हटलं आहे की ॲपमध्ये गट नंबर टाकावा लागतो, पण त्या गटात 2 भावांची नावे असतील तर एकाने खत नेले तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही. अमोनिया सल्फेट हवं असेल तर ते ॲपमध्ये उपलब्ध नसतं. कंपन्या जे देतील ते मुकाट्याने घेण्याची सक्ती शेतकऱ्यांवर केली जाते आहे, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. सतेज पाटील खरीपाच्या तोंडावर खत खरेदीसाठी आणलेल्या नव्या मोबाईल ॲप्लिकेशनमुळे शेतकऱ्यांना कशा अडचणी येत आहेत हे सांगताना स्वतःचे अनुभव सांगत आहेत. ते म्हणाले की पूर्वी शेतकरी थेट दुकानात जाऊन आपल्या गरजेनुसार खत विकत घेऊ शकत होता, पण आता सरकारने ती साधी पद्धत बंद करून ऑनलाईन KYC सक्तीचे केले. मी अर्धा तास ते ॲप्लिकेशन बघत बसलो होतो की नेमकं केलं आहे काय आणि कोणासाठी केलं आहे. त्या ॲपमध्ये खत मागताना शेतकऱ्याला स्वतःचा गट नंबर टाकावा लागतो.